धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. जाऊया मैदानावरती. मॅचला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतीये. उमरोली विपक्ष कात्रप. पहिल्या चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. पहिला चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं अक्षय गोलंदाजीसाठी. शरद आणि रत्नदीप ही जोडी मैदानावरती उमरोली संघासाठी सलामी करताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज अक्षयनं. यावेळेस पहा निश्चितच बॅटला स्पर्श झाल्यानंतर शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. पहिला दमदार चौकार. अक्षय बांबुलकर षटक पहिलं आणि पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर लगेच चौकार ठोकतोय. शरदच्या बॅटमधनं आलेला हा चौकार 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला या ठिकाणी सुरुवात करतायत. स्कोअर कार्ड वरती बिनबाद 4 धावा. अक्षय टू शरद. यावेळेस सुद्धा उर्पी चेंडू ऑन साइडला खेळलेला फटका. सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडलं फेकलंय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? धोक्याची घंटा. मुक्याच्या क्षणाला धोका. सलामीचा फलंदाज ज्याच्यावरती असतो भरोसा माघारी पाठवलं जातंय. रत्नदीप तंबूच्या आश्रयाला. बिग लॉस. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग मैदानावरती चांगल्या दर्जाचं क्रिकेट कात्रप संघाकडनं. या चेंडूवरती सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी धावले. दुसरी धाव सुद्धा यावेळेस ही रिस्की डबल. त्यानंतर थ्रो थोडासा कलेक्शन करत असताना चूक झाली आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निश्चित धावा येणं गरजेचं आहे आणि धावा करत असताना 3 धावा आल्या स्कोअर कार्ड वरती. एकंदरीत 8 धावा आपण पाहत असाल. अक्षय गोलंदाजी करतोय. षटक पहिलं चालू असताना 2 षटकांची मॅच आणि धावफलकावरती 8 धावा अद्यापपर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस करताय. सीमारेषेच्या दिशेनं लॉंग ऑफ वरनं फिल्डर येतोय. पकडलं फेकलं. थ्रो सुद्धा वेगानं आला मात्र या दरम्यान पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत. चांगला आत्मविश्वास पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. 2 धावा येत आहेत. स्कोअर कार्ड वरती 10 धावा. षटक पहिलं. 2 षटकांची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत चांगल्या धावा जोडतायत. 10 धावा. उमरोली हा संघ मैदानावर. या चेंडूवर पहा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला. फटका चांगला आहे. फिल्डर खराब फिल्डिंग. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. एक षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती बिनबाद 14 धावा. दमदार सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. कात्रप संघासाठी नवीन गोलंदाजी मार्क वरती विकासचा पहिला चेंडू यावेळेस विकेट अटेम्प्ट. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
स्कोर कार्ड वेगानं पुढे जात चाललंय. एकंदरीत आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावरती विकास गोलंदाजी करत असताना आणि ठोकलेला हा चौकार बॅट्समन शरद सलामीचा फलंदाज या चेंडूवरती सुद्धा बॅट फिरवतायत. शरीर भेदक मारा सिंगल धाव कंप्लीट निश्चित दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि या दरम्यान पहा डायरेक्ट हिट फलंदाज माघारी परतेल रनआउट. दोन षटकांची मॅच आहे. षटक दुसरं चालू आहे शेवटचं. 19 धावा अद्यापपर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. विकास हे षटक घेऊन आलाय. षटकातले 2 चेंडू फेकलेत. स्कोर कार्ड वरती 19 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. निश्चित एक चांगला छोटासा कॅमिओ मैदानात पेश करत असताना शरद एक चांगली खेळी साकारली आणि तंबूच्या आश्रयाला येऊन थांबतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावर हर्षल येतोय. साहिल आणि हर्षल हे 2 फलंदाज बॅटिंग करतील. गोलंदाज गोलंदाजी करत असताना विकास. षटक हे दुसरं शेवटचं अंतिम 2 षटकांची मॅच. मैत्री चषक 2024 ची ही शेवटची महाअंतिम रात्र या ठिकाणी पार पडते. यावेळेस फुलटो चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय. दूरवरनं फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र एक टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दमदार फटकेबाजी. साहिलच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत. एकंदरीत 3 चेंडू फेस केले. 10 धावा बॅटमधनं येत आहेत. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. जबरदस्त पुलचा नजराणा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. 4 धावांसाठी अजून एक दमदार चौकार. धावा वेगाने येत आहेत. धावा निश्चितच खोऱ्यानं उडून काढत असताना बॅटिंग करतायत उमरोली संघ मैदानावरती. उमरोली विपक्ष कात्रप असा सामना चालू आहे. टॉप 5 च्या या मॅचेस. श्री गणेश मानकिवली हा संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे. यावेळेस पहा झेल टिपला जातोय. लागलेला अजून एक धक्का. टीम उमरोली या संघाला फलंदाज बाद होतोय. शेवटच्या षटकात आपण आहोत आणि लागलेला एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा चेंडू येतोय. निश्चित धावफलकावरती चांगली धावसंख्या उभी करतायत. 27 धावा अद्यापपर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत. 27 षटकातला हा शेवटचा चेंडू. समोर खेळलेला फटका एक टप्प्यावरती अडवलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. आणि यशस्वीरित्या या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. चांगली बॅटिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती तब्बल पाहायला मिळत आहेत त्या 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष ठेवलंय कात्रप संघासमोर विजयासाठी.
कात्रप संघ जर जिंकला तर सुभाषजी गायकर यांच्याकडनं नाना डाव्यावर मेजवानी मिळेल। यावेळेस पहा एक सिंगल धाव येते। पहाटेचा समय, गुलाबी थंडी आपल्याला पाहायला मिळते आणि गुलाबी थंडीत चाललेला हा क्रिकेटचा थरार अगदी पहाटेचे 4:30 वाजता आहेत तरी सुद्धा प्रेक्षक राजा दाटीवाटीनं मैदानावरती। सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया। षटक पहिलं चालू आहे, धावफलकावर 4 धावा। बॅटिंग करत असताना कात्रप टीम यावेळेस सुद्धा फुलटो चेंडू हलक्या हाताने प्लेस करतायत। एक सिंगल धाव, चांगलं षटक आलं। साहिल लोंगलेच्या माध्यमातून एक दर्जेदार षटक या ठिकाणी समाप्त होते। षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती 5 धावा कात्रप टीम। त्या अजून 25 धावा। आता मात्र इथून उमरोली संघासाठी सामना निश्चितच एका बाजूला झुकताना पाहायला मिळतोय। मात्र कात्रप संघासाठी इथून आक्रमणाची गरज। 6 चेंडू बनवायचे आहेत, 25 धावा। मोठे फटके सातत्याने मारणं गरजेचं। षटक क्रमांक 2 ची जबाबदारी घेऊन गणेश घारे गोलंदाजीसाठी आलाय। पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, फटका चांगला आहे। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या दिशेनं दूरवरनं फिल्डर येत आहेत, अडवतायत। चांगली फिल्डिंग, 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले। ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 3 धावा आल्या, धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत। शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 22 धावांचं लक्ष्य पार करायचंय। 5 चेंडू 22 धावा, षटकार चौकार ठोकावे लागतील। या चेंडूवरती पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे। एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूला अडवलं जातं, एक सिंगल धाव। निश्चितच बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते। उमरोली हा संघ मैदानावरती विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतायत। सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर चांगल्या दर्जाची बॅटिंग केली, 29 धावा 2 षटकांमध्ये जोडल्या, 30 धावांचं लक्ष ठेवलं। बॅटिंग करत असताना जसा कात्रप संघ मैदानावरती आला, पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, साहिल लोंगलेच्या माध्यमातून दर्जेदार षटक आलं, केवळ 5 धावांचं। यावेळेस सुद्धा अतिशय चांगला चेंडू, लेगबाईचा इशारा येतोय। एक धावील, एका धावेनं नक्कीच माइंड करत नाहीयेत उमरोली टीम। विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत, विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न। प्रत्येक चेंडू नंतर विजयातलं अंतर या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतायत। चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग। यावेळेस सुद्धा हा चांगला चेंडू, निश्चितच बॅटची एज, सुंदर झेल, फलंदाज फेल। एका चेंडू नंतर विजयाच्या समीप जात असताना टीम उमरोली चांगल्या दर्जाची क्रिकेटची मेजवानी मैदानात देत असताना कात्रप विपक्ष उमरोली अशी मॅच मैदानावरती टॉप 5 चा हा सामना। षटक क्रमांक 2 शेवटचा अंतिम निर्णायक आणि या षटकातला शेवटचा एक चेंडू शिल्लक। सामन्यातील कदाचित औपचारिकता पाहायला मिळेल। टीम उमरोली संघ विजयाच्या अगदी समीप जात असताना पाहायला मिळाला। विजयी होत आहेत उमरोली संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, गोड कौतुक। टीम कात्रपचं सुद्धा सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं।
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच